सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो आणि हिंदू धर्मासाठी नवीन वर्षाची सुरुवात असते। तर या नवीन वर्षाची सुरुवात आणि गुढीपाडवा विशेष म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये पारंपरिक गोडाधोडाचे पदार्थाची मेजवानीच असते। तर आज सुद्धा आपल्या प्रियंकाच मराठी किचन मध्ये 40 ते 45 मिनिटांमध्ये कमी वेळामध्ये पूर्व नियोजन करून ही गुढीपाडवा विशेष थाळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग पटकन ही गुढीपाडवा विशेष थाळी 40 ते 45 मिनिटांमध्ये आपण कशी बनवू शकतो ते बघूया। पूर्वतयारी ही नियोजनपूर्वक जर केली असेल तर कितीही लोकांचा स्वयंपाक असेल किंवा स्वयंपाक सोडून कोणतंही इतर काम असेल तर ते अगदी वेळेतच होतं आणि न थकता न दमता होतं। तर आज आपण गुढीपाडवा विशेष कमी वेळामध्ये तयार होणारी थाळी बघणार आहोत। तर यासाठी या प्लेटमध्ये पहिल्या भाजीचं आपण सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। आपण वांग्याची रस्सा भाजी बघणार आहोत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये इथे वटाणा बटाटा याची भाजी बघणार आहोत। त्यासाठीची मी पूर्व तयारी करून घेतलेली आहे। मटार थोडासा मी वाफवून घेतलेला आहे, फ्रोझन वटाणा आहे आणि त्यानंतर बटाटेसुद्धा इथे मी 70 ते 80% उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली, कढई गरम झाली की त्यामध्ये 4 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं जास्त लागणार आहे आणि यामध्ये पाव चमचा जिरं घातलं। जिरं तेलामध्ये छान फुललं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। बटाट्याची किंवा वटाण्याची कुठलीही भाजी असेल त्यामध्ये जर मोहरी घातली तर त्या मोहरीची चव त्या भाजीमध्ये खूप छान येते। आणि मध्यम आकाराचे 2 मी इथे कांदे कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया। आणि त्याचबरोबर लाल तिखटाऐवजी आपण हिरवी मिरचीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे। हे सर्व एकत्रित आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। या भाजीची तयारी मी आधीच करून ठेवल्यामुळे पटकन फोडणी होते, अगदी कमी वेळामध्ये 5 मिनिटामध्ये फोडणी होते। कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये अगदी 7 ते 8 लसूण पाकळ्या ओबडधोबड मी ठेचून घेतलेल्या आहेत। त्या सुरुवातीला टाकल्या तर तेलात करपल्या जाऊ शकतात आणि त्या लसणीचा करपलेला एक वेगळा फ्लेवर त्या भाजीमध्ये येतो। त्यामुळे लसूण आपल्याला नंतर घालायचा आहे, तो कांद्यासोबत अगदी हलका परतला जातो आणि त्याचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये छान येतो। आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया। हळदसुद्धा अगदी काही सेकंद तेलामध्ये परतून झाली की यामध्ये आपण जो उकडून ठेवलेला बटाटा आहे तो अगदी हलक्या हाताने मी मॅश करून घेतलेला आहे। तुम्ही याच्या फोडी करून घेऊ शकता, अगदी सुरीने कट करून कापसुद्धा करून घेऊ शकता। तर इथे बटाटा घातल्यानंतर सोबतच आपण वाफवून घेतलेला मटारसुद्धा घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण कांद्यावरती अगदी हलकं मीठ घातलं होतं, आता आपल्याला परत यावरती मीठ लगेच घालून घ्यायचं आहे। त्यामुळे या बटाट्याला एक छान मीठ लागतं आणि त्यामुळे या भाजीमध्ये बटाटा तुम्हाला सपक लागणार नाही। त्याला अगदी छान मीठ लागलं की भाजीची चव आणखीनच वाढते। आता हे जिन्नस आपण एकत्रित मिक्स करून घेऊया। बटाटा आपण सुरुवातीला उकडून घेतलेला आहे, मटारसुद्धा छानपैकी वाफवून घेतलेला आहे। त्यामुळे या भाजीला परत आपल्याला वाफ द्यायची किंवा दम द्यायची अजिबात गरज नाही। अगदी काही मिनिटामध्ये आपल्याला ही परतून घ्यायची आहे। आता गॅस बंद केलेला आहे, यावरती फ्रेश अशी आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपली अगदी कमी वेळामध्ये पूर्वतयारी करून ही छान अशी चमचमीत भाजी तयार आहे। कोणतंही वाटण तयार न करता अगदी थाळीमध्ये तुम्ही अशा पद्धतीची कमी वेळात तयार होणारी एक सुक्की भाजी नक्की ॲड करा।
सुक्की भाजी झाली. आता आपण लग्नाच्या पंक्तीत मिळते तशी वांग्याची रस्सा भाजी बनवूया. तर गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. ही वांगीची रस्सा भाजी बनवत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता झटपट तयार होणारी आज ही वांग्याची रस्सा भाजी तुमच्यासोबत मी या गुढीपाडवा विशेष थाळीमध्ये शेअर करणार आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये अगदी बारीक कट केलेला आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी कांदा किसून सुद्धा घेऊ शकता, पण व्हेजिटेबल चॉपरचा यूज करून इथे मी हा कांदा अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे. मध्यम आकाराचे इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. आज आपण कोणतंही वाटण तयार न करता ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे कांदा या ठिकाणी मी अगदी बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा अगदी लालसर रंगावर परतून झाला की यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीरचं हे वाटण घालायचं आहे. यामध्ये सुकं खोबऱ्याचा सुद्धा आपण वापर करणार नाही किंवा कांदा लसूण मसाला सुद्धा यामध्ये आपण घालणार नाही. अगदी साधी सोपी आहे, पण लग्नाच्या पंक्तीत मिळते अगदी तशी चव या भाजीची येते. आता या आलं लसणाचा कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बाजूने याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि याचा कच्चेपणाचा वाससुद्धा आता पूर्णपणे गेलेला आहे. आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा मी टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा घालू शकता. टोमॅटो थोडासा परतून झाला की काही मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा मी धने जिरे पूड घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आपला घरगुती बनवलेला एक काळा मसाला असतो तो आपण इथे अर्धा चमचा घातलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे. तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता. हा घरगुती बनवलेला काळा मसाला आहे. यापासून आपण नॉनव्हेजची रस्सा तर्रीदार भाजी आपण आपल्या चॅनलवर बघितलेली आहे. तर तोच काळा मसाला इथे मी अर्धा चमचा घातलेला आहे. ही भाजी पूर्णपणे तुम्ही लाल तिखटपासून बनवू शकता किंवा पूर्णपणे तुम्ही ही भाजी काळ्या मसाल्यासोबत बनवू शकता. तर इथे मी दोन्ही मसाले अर्धे अर्धे घातलेले आहेत, समप्रमाणात घातलेले आहेत. हा मसाला तळाशी करपला जाऊ नये म्हणून यामध्ये मी अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी बाजूने या मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. गॅस आता आपण मंद आचेवर ठेवलेला आहे, कारण मसाला तळाशी करपला जाऊ नये म्हणून गॅस कमीच ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण वांगी कट केलेली घालून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये ही वांगी कट करून घेऊ शकता. वांग्याची रस्सा भाजी बनवत असताना या वांग्याला मीठच लागत नाही, तर काय करायचं, वांगी अशी मसाल्यामध्ये घातली की पटकन त्यावरती मीठ घालून घ्यायचं. तुम्हाला भाजीसाठी जितकं मीठ लागणार आहे तितकं मीठ या वांग्याच्या फोडीवरती घालून घ्यायचं. त्यामुळे या वांग्याला छान असं मीठ लागतं आणि ती वांगी तुम्हाला रस्सा भाजीमध्ये सपक लागणार नाहीत. तर आता आपण मीठ घातल्यानंतर ही वांगी मसाल्यामध्ये छान कोट करून घेऊया, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये कोणतंही पाणी न घालता यावरती झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. त्यामुळे ते मसाल्यामध्ये त्या वाफेवरती वांगी छान शिजली जातात. एक 3 मिनिटानंतर बघूया, इथे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. वांगी शिजलीत की नाही एकदा चेक करूया. तर अगदी परफेक्ट अशी वांगी शिजलेली आहे. तुम्हाला जर रस्सा भाजी नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चमचमीत ही सुक्की भाजी मसाल्यातली सुद्धा बनवू शकता. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला ही भाजी कितपत पातळ हवी आहे त्या हिशोबाने गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही. तुम्हाला कितपत ही भाजी पातळ हवी किंवा दाटसर हवी त्या हिशोबाने यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे. तर इथे मी साधारण 2 ते 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे, कारण आपण दुसरी एक सुक्की भाजीसुद्धा बनवलेली आहे. त्यामुळे ही भाजी खूप जास्त पातळ बनवणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला गॅसवर माझा डाळ भातसुद्धा छान शिजलेला आहे. आता या भाजीला एक हलका दाटसरपणा येण्यासाठी, एक संदपणा येण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा दाण्याचा कूट आणि 1 चमचा तिळाची चटणी घालणार आहोत. त्यामुळे
या भाजीला चव खूप छान येते. लग्नाच्या पंक्तीमध्ये तुम्ही जेव्हा अशा प्रकारच्या भाज्या खाता तर त्यामध्ये तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी आवर्जून घातली जाते. इथे मी सुकं खोबरं घातलेलं नाही, कारण मला कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता ही भाजी बनवायची होती. 10 सेकंद मंद आचेवर उकळी आली की गॅस बंद करायचा. तयार आहे आपली वांग्याची रस्सा भाजी. डाळ शिजलेली आहे तर डाळीला फोडणी करून घेऊया. गॅसवर पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलं, कारण डाळ मी जास्त बनवलेली आहे. तर यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेतली. डाळीमध्ये मी फक्त टोमॅटो घालून डाळ शिजवून घेतलेली आहे. थोडीशी हळद घालून परतून त्यामध्ये आपल्याला ही डाळ ओतून घ्यायची आहे. अगदी साधी सोपी ही डाळ बनवलेली आहे, पण खूप चविष्ट लागते. आता डाळ तयार आहे तर आपण कणिक मळायला घेऊया. तर आज मी या थाळीमध्ये पुरी सर्व करणार आहे. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी इथे बारीक चिरोटी रवा यामध्ये घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर याला थोडंसं भिजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. त्यामुळे त्यातला रवा अगदी छान भिजला जातो. एक 10 मिनिटानंतर हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे 10 ते 15 सेकंद मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी छान भिजलं की नंतर तुम्हाला मळायला अगदी काही सेकंदच लागतात. तर पुरी तळण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊया. कणिक आपली मळून झालेली आहे. इकडे तेल गरम होतं आणि बाजूला आपण लगेच पुरी लाटून घेऊया, म्हणजे एकाच वेळी दोन्ही कामं होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करून जर अशी थाळी बनवली तर कमी वेळामध्ये न थकता न दमता तुमची चिडचिड न होता अगदी व्यवस्थित असा स्वयंपाक तुम्ही बनवू शकता. तर या ठिकाणी एक छोटासा पिठाचा गोळा घेऊया. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही पुरी लाटून घेऊ शकता. तर सुरुवातीला इथे मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे. तो हातावरती छान रोल करून घेऊया. आता हा पिठाचा गोळा आपण थोडासा कोरड्या पिठामध्ये घोळवून घेऊया आणि एक्स्ट्राचं पीठ झडकून घ्यायचं आहे. खूप जास्त पीठ लावायची सुद्धा इथे गरज नाही आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी पुरी तुम्ही लाटून घेऊ शकता. पण खूप पातळसुद्धा लाटायची नाही आणि खूप जाडसरसुद्धा ठेवायची नाही. मध्यम जाडीची ही पुरी लाटून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, पुरी अगदी दोन्ही बाजूने छान फुगली जाते. पातळ केली तर ती फुगणार नाही आणि खूप जाड केली तर ती लवकर मऊ पडेल. तर इथे मी तेलामध्ये अगदी छोटासा पिठाचा गोळा टाकून तेलाचं तापमान चेक केलेलं आहे. अगदी परफेक्ट असं तेल तापलेलं आहे. खूप जास्त धूर निघेपर्यंत आपल्याला तेल तापवायचं नाही. त्यामुळे पुरी ही पटकन करपली जाते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पुरी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि दोन्ही बाजूने छान रंगावरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी काठोकाठ ही पुरी टम्म फुगलेली आहे. तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा ही पुरी बनवू शकता, पण यामध्ये मी चमचाभर रवा घातलेला आहे, कारण ही पुरी चपाती खाल्ल्यासारखी मऊ पडू नये किंवा चवीला तशी लागू नये. अगदी हलका त्यामध्ये खुसखुशीतपणा असावा, त्यासाठी यामध्ये मी चमचाभर बारीक रवा घातलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी काठोकाठ टम्म फुगलेली आपण छान अशी ही पुरी तेलामध्ये तळून घेतलेली आहे. बाकीच्या पुऱ्यासुद्धा अशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे. पुरी तळत असताना तेल खूप जास्त गरम असेल तर ती पुरी पटकन करपली जाते आणि लवकर मऊ पडते. त्यामुळे तुम्हाला हलकी खुसखुशीत ही पुरी ठेवायची असेल तर मध्यम आचेवर दोन्ही बाजूने आपल्याला आलटून पालटून ही पुरी छान तांबूस रंगावर तळून घ्यायची आहे. आता याच तेलामध्ये आपण कुरडई तळून घेऊया. ही कुरडई मी गेल्या वर्षी बनवलेली आहे. याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नात पांढरी शुभ्र कुरडई तुम्ही सुद्धा बनवू शकाल अशी रेसिपी आपण आपल्या या चॅनेलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तर कुरडईसुद्धा तुम्ही बघू शकता दुप्पट तिप्पट फुललेली आहे. तर अशा पद्धतीने ते कुरडईसुद्धा मी तळून घेतलेली आहे आणि ही गव्हापासून बनवलेली कुरडई आहे. तर अशा पद्धतीने 40 ते 45 मिनिटामध्ये आपण पूर्वतयारी करून अगदी छान साधी सोपी सगळ्यांना आवडेल अशी
गुढीपाडवा विशेष थाळी बनवलेली आहे आणि या थाळीमध्ये आपण एक पदार्थसुद्धा ॲड केलेला आहे. त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर 2 दिवसापूर्वी मी अपलोड केलेली आहे. ब्रेडपासून आपण इन्स्टंट अशी बासुंदी बनवलेली आहे. तर तो गुळाचा पदार्थ मी या थाळीमध्ये ॲड केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर अशा पद्धतीने पुरी भाजी, वांग्याची रस्सा भाजी, कुरडई आणि त्यासोबत ब्रेडपासून इन्स्टंट बनवलेली बासुंदी, डाळ भात असा आपण साधा सोपा मेनू गुढीपाडव्यासाठी बनवलेला आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी गुढीपाडव्यासाठी अशा पद्धतीने ही थाळी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आणि किती वेळामध्ये तुम्ही पूर्वनियोजन करून ही थाळी बनवली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. अशी जेव्हा तुम्ही थाळी बनवत असता तर यामध्ये गोडाचा पदार्थ नेहमी झटपट तयार होणारा निवडायचा. त्यामुळे काय होतं, तुमची धावपळ होणार नाही आणि कमी वेळात बनणारा शेवटी गोडाचा पदार्थ बनवला की ताटामध्ये तो गोडाचा पदार्थ वाढला की एक वेगळं समाधान मिळतं. कारण ताटामध्ये गोडाचा पदार्थ नसेल तर ते ताट अपूर्ण वाटतं. तर आजची ही गुढीपाडवा विशेष थाळी आपली तयार आहे.